सर्वांना नमस्कार. आज येत आहे आपल्यासाठी एका नवीन स्टोरीचा पहिला एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा आणि स्टोरीची थीम कशी वाटली तेही नक्की सांगा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. पोर जमली वेशीवरती, चर्चा बोरिंग झाली. चल रे भावड्या पार्टीला, आपली पारावरती यारी. डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला. असा डीजेवरती गाणं लावून पोरांनी ठेका धरला होता. आज गावातल्या मातब्बर आणि प्रतिष्ठित म्हणून असलेल्या मल्हाररावांच्या थोरल्या चिरंजीवाचं म्हणजेच राहुलचं लग्न होतं. लग्नानंतरची वरात निघाली आणि गावभर फिरून श्रीमंतीचं प्रदर्शन झालं आणि मग ती वरात त्यांच्या मोठ्या बंगल्यामध्ये आली. नव्या सुनबाईचं स्वागत थाटामाटात झालं. माप ओलांडताना तिनं 17 वेळा बघून तोंडपाठ केलेलं आर्टिफिशियल नाव घेतलं आणि माप ओलांडून ती घरामध्ये आली. मग लग्नानंतरचे नवरा नवरीचे खेळ झाले. अंगठी शोधण्याचा कार्यक्रम झाला, हळद उतरवण्याचा कार्यक्रम झाला आणि राहुलची नवीन नवरी मांडव परतण्यासाठी माहेरी गेली आणि राहुल त्याच्या कारखान्याच्या कामात गुंतला. आता ती 4 दिवस तरी परत येणार नव्हती, त्यामुळे राहुल कामात गुंतला आणि या 4 दिवसात त्यानं त्याच्या नव्या बायकोला एकदाही मिस केलं नाही किंवा फोनही केला नाही. त्याचं कारण म्हणजे त्याला ती आवडत नव्हती किंवा त्याला बाहेर दुसरं काही कोणीतरी आवडत होतं असं नाही, तर त्याचं कारण म्हणजे तो खूपच स्वतःला कामात गुंतवून घ्यायचा. सतत न्यूजपेपर, मोबाईलमधल्या बातम्या आणि ऑफिसचं काम, अगदी तन मन धन ओतून तो काम करायचा. स्वतःच्या लग्नामध्ये सुद्धा त्यानं जास्त वेळ दिला नाही आणि सतत फोन सुरू असायचे. ऊसाचे 2 कारखाने, पतपेढ्या, सोसायट्या, दूध डेअरी, अनेक बचत गट, इतकं सगळं तो हँडल करत होता, ते सुद्धा एकटा. मल्हाररावांना आता बीपीचा त्रास सुरू झाला होता आणि त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या राहुलने स्वतःच्या डोक्यावर घेतल्या होत्या. आता तो घरातला थोरला कर्तबगार मुलगा होता आणि आता त्याचं लग्न झालं. त्याची बायको सपना मांडव परतण्यासाठी माहेरी गेली होती आणि आज ती परत येणार होती आणि तिला आणण्यासाठी जानकी म्हणजेच राहुलची आई म्हणाली, राहुल तू स्वप्नाला आणायला जातोस का? आणि राहुल म्हणाला, आई मला वेळ नाही, रोहितला पाठव. रोहित म्हणजेच राहुलचा छोटा भाऊ, म्हणजेच मधला आणि सगळ्यात लहान होता रोशन. मल्हाररावांना 3 मुलं होती, राहुल, रोहित आणि रोशन. मुलगी नव्हतीच आणि ती एकच खंत त्यांना होती की पोटाला कन्यारत्न नाही, पण ज्या येतील त्या सुना नसून आपल्या मुलीच आहेत असं मानून त्यांनी समाधान मानलं होतं. आणि सपना ही त्यांच्याच एका दूरच्या मित्राच्या मित्राची मुलगी होती. ती आता बॅग भरून बसली होती, पण तिचं मन तयारच नव्हतं सासरी येण्यासाठी, कारण राहुल तिच्याकडे व्यवस्थित बघत सुद्धा नव्हता. आताही तो तिला घ्यायला येईल की नाही या विचारातच ती होती. माहेरी आल्यापासून एकदाही फोन केला नाही त्यानं तिला. सपनानं 1-2 वेळा प्रयत्न केला फोन करण्याचा, पण फोन घेऊन मी नंतर तुला फोन करतो असं म्हणायचा आणि फोन ठेवून द्यायचा. मग सपनानं पुन्हा फोन केलाच नाही. लग्न झाल्यानंतर मुलं किती मिस करतात नव्या नवरीला. ती केव्हा परत येईल याची वाट बघतात, पण याचं असं काहीच नव्हतं. आणि मुलीला कुठं जाऊया का वगैरे अशी चर्चासुद्धा त्यानं एकदा पण केली नाही. जेव्हा बघायला आला होता सपनाला, तेव्हा सपनाला नीट बघितली की नाही कुणास ठाऊक, अख्खा वेळ न्यूजपेपरच वाचत होता. दोघांना एकांतात बोलण्यासाठी टेरेसवर पाठवलं तेव्हा सुद्धा 90% फोनवरच बोलला बिझनेस बाबतीत आणि 10% फक्त तिच्याशी बोलला आणि म्हणाला, मला तू पसंत आहेस. आणि मग काय, त्याचा हा बिझनेस, कर्तबगारपणा आणि कामसवृत्ती बघून तिच्या घरच्यांनी सुद्धा लगेच होकार दिला, कारण गडगंज संपत्ती होती. मुलीला काहीच कमी पडणार नव्हतं आणि मल्हाररावांसारखं स्थळ म्हणजे भाग्याची गोष्ट. त्यात आपली सपना थोरली असणार त्या घरात, त्यामुळे सत्ता तिच्या हाती असणार असं म्हणून तिच्या घरच्यांनी लगेच होकार दिला. पण सपनानं एकाच गोष्टीमुळे राहुलला होकार दिला आणि ती गोष्ट कोणती हे कळेल हळूहळू. आताही ती कुठल्या तरी विचारातच हरवली होती आणि इतक्यात खाली हॉर्न वाजला आणि तिची आई तिला म्हणाली, सपना
अगं तुझा दीर तुला घ्यायला आला आहे, रोहित आला आहे. आता हे ऐकलं तशी सपनाची कडी खुलली आणि सपना पळतच बाहेर गेली आणि रोहितला म्हणाली, तू मला घ्यायला आलास का? स्वतःहून आलास की तुला कोणी पाठवलं? आता रोहित तिच्यापासून त्याची नजर चोरत तुटक तुटक आवाजात म्हणाला, मला आईनं पाठवलं. सपना म्हणाली, हरकत नाही, पण आता अख्खा प्रवास आपण दोघं एकत्र करणार. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रोहित. आणि रोहित तिच्याकडे न बघताच म्हणाला, वहिनी तुम्ही मला भाऊजी म्हणा. आणि सपना थोडी निराश झाली, पण हरकत नाही, तुम्ही आत या असं म्हणून तिनं त्याला आत बोलावलं आणि चहा पाणी नाश्ता त्याला विचारू लागली फार आपुलकीनं. रोहित मात्र संकोच करत होता आणि मला पटकन निघायचं आहे, माझे एक्स्ट्रा क्लासेस आहेत असं म्हणत होता. रोहित एका कॉलेजमध्ये पार्ट टाईम जॉब करायचा, प्रोफेसर होता तो. मल्हाररावांची फार इच्छा होती की आपल्या 3ही मुलांनी आपले हे धंदे सांभाळावेत, कारण त्यांनी भरपूर व्याप वाढवून ठेवले होते. पण एक राहुल सोडला तर रोहित आणि रोशन या दोघांचाही कल बाहेर जास्त होता, घरचे बिझनेस सांभाळण्याकडे नव्हता. त्यामुळे सगळी जबाबदारी राहुलवर होती. आता रोहित तर मिलिटरीमध्ये जाण्यासाठी तयारी करत होता. त्याला देशसेवेची फार आवड होती, पण मल्हाररावांनी सामदाम दंडभेद वापरून त्याला तिकडं जाऊ दिलं नाही. रोहितचं वयसुद्धा निघून गेलं भरती होण्याचं आणि बघता बघता त्याचं वय 28कडे आलं आणि त्याची देशसेवेची इच्छा अपूर्ण राहिली. पण रोहितनं सुद्धा स्वतःचा हेका चालवला आणि मल्हाररावांच्या सुद्धा मनासारखं केलं नाही. तो बाहेर कमी पगारात जॉब करायचा, पण घरचे बिझनेस सांभाळत नव्हता. तुमचे बिझनेस तुम्हाला लकलाभ असं म्हणायचं आणि दोघंही बापलेक आपल्या आपल्या मतावर ठामच होते. मल्हाररावांनी रोहितला मिलिटरीत जाऊ दिलं नाही आणि स्वतःचा हट्ट पूर्ण केला आणि रोहितनं सुद्धा त्यांचा बिझनेस न सांभाळून स्वतःचा हट्ट पूर्ण केला. मग आता रोहितने चहा घेतला आणि तो कप सपनाच्या हातात देताना सपनानं त्याच्या हातावर हात लावला. तसा रोहितनं दचकून हात मागे घेतला आणि कप दोघांच्याही हातातून खाली पडून फुटला. तशी सपना कप उचलायला खाली वाकली आणि फुटलेल्या कपाच्या काचा उचलता उचलता तिनं त्याच्या पायाला टच केला. तसा रोहित पुन्हा दचकला आणि उठून उभा राहिला आणि गाडीमध्ये जाऊन बसला आणि म्हणाला, तुम्ही पटकन या, उशीर होतोय. मग आता सपना बॅग घेऊन घरच्यांचा निरोप घेऊन गेली आणि पुढं बसणार इतक्यात रोहित म्हणाला, वहिनी तुम्ही मागे बसा. सपना म्हणाली, काय झालं? रोहित आपण दोघेच आहोत गाडीत, मी पुढे बसले तर काय हरकत आहे? रोहित तुटक आवाजात आणि कठोर सुरात म्हणाला, तुम्ही या सीटवर तेव्हाच शोभून दिसाल जेव्हा तुमचा नवरा ड्रायव्हर असेल. प्लीज तुम्ही मागे बसा, मला उशीर होतोय. असं म्हणून रोहितनं त्याचा चेहरा थोडा कठोर केला. सपनाला राग आला आणि ती रागारागात पाठीमागं बसली आणि ती म्हणाली, रोहित माझं ऐक ना. अरे मी हे लग्न. तसा रोहित म्हणाला, तुमचं लग्न आता माझ्या मोठ्या भावासोबत झालं आहे. तुम्ही आता सौ सपना राहुल सूर्यवंशी आहात, एवढं लक्षात ठेवा. सपना म्हणाली, पण मी काय म्हणते, मला पुढे येऊ दे ना बसायला. आपण दोघं अनोळखी आहोत का? रोहित आता ऐकत नव्हता आणि तो तिला म्हणाला, तुम्ही पाठीमागे बसत नाही तर तुम्हाला घ्यायला दुसरं कोणीतरी येईल, मी निघालो. आणि ती गप्प बसली. रोहितनं गाडी सुरू केली आणि तिचं ऐकत नव्हता. सपना सतत म्हणायची, गाडी थांबव, मला पुढे बसायला यायचं आहे. पण त्याचवेळी रोहितने गाडी थांबवली अचानकच. सपनाला आनंद झाला. तिला वाटलं तो तिलाच पुढे बसायला घेतोय आणि ती बाहेर गाडीचा दरवाजा उतरून येणार. इतक्यात रोहितने स्वतः दरवाजा उघडला पुढचा आणि तिथेच उभा असलेल्या एका मुलीला म्हणाला, तू हात केला होतास ना गाडीला, ये बस. त्या मुलीनं आता आतमध्ये डोकावून बघितलं तर तिला सपना दिसली आणि गाडीत बसायला हरकत नाही. एकटा मुलगा असल्यावर गाडीत बसायला जरा संकोच वाटतो, पण आता ती बसली कारण तिला पेपरला जाण्यासाठी उशीर होत होता आणि म्हणून ती येईल त्या गाडीला हात करायची. तिचे बोर्ड पेपर सुरू होते 12वीचे. दुपारचा पेपर होता.
3 ते 6. ती आता रोहित शेजारीच बसली आणि सपनाला रोहितचा राग आला आणि सपना त्याला म्हणाली, रोहित तू मला काय म्हणालास? जर मी पुढे असेल तर माझा नवरा माझा ड्रायव्हर असेल ना, मग आता तू ड्रायव्हर आहेस, मग ही मुलगी तुझी कोण लागते? काय गं नाव तुझं? आणि ती चुणचुणीत मुलगी म्हणाली, राणी. माझा पेपर आहे आणि तो बुडाला असता म्हणून लिफ्ट दिली तुम्ही आणि खूप 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 थँक्यू. रोहित तसाच समोर नजर फेकत करड्या आवाजात म्हणाला, नो मेन्शन. आणि आता राणीनं पुस्तक काढलं आणि गाडीतच वाचायला लागली. सपनाला मात्र ते अजिबात आवडत नव्हतं. रोहितसुद्धा गप्प होता आणि त्याला एक प्रकारे बरं वाटत होतं आणि सपनाला त्याच्याशी बोलायचं होतं. तिच्या मनातलं खूप काही सांगायचं होतं, पण रोहित तिला संधी देत नव्हता. आणि सपना म्हणाली, रोहित मी काय म्हणते ऐक ना. इतक्यात रोहित म्हणाला, वहिनी ती मुलगी अभ्यास करते ना, तिचा महत्त्वाचा पेपर आहे आणि नक्कीच तिच्या पेपरपेक्षा तुमचं बोलणं महत्त्वाचं नसेल असं मला वाटतं. आणि सपना पुन्हा चिडली. मग आता मध्येच रोहितचं घर आलं. त्यानं सपनाला उतरवली आणि राणीला कॉलेजला सोडण्यासाठी तिच्या सेंटरवर गेला. राणीला तर वाटलंच नव्हतं की तो तिला परीक्षा सेंटरपर्यंत सोडायला येईल. ओळख ना पाळख आणि हाक माणूस किती करतो आपल्यासाठी असं तिला वाटलं. पण त्यानं तिला वेळेत पेपरला सोडली आणि राणी थँक्यूसुद्धा न म्हणता पळतच परीक्षा हॉलमध्ये गेली आणि रोहितने सुद्धा तिच्या थँक्यूची अपेक्षा न करता पुन्हा गाडी वळवली. घरी गेला. गाडीची चावी होती तिथंच ठेवली, कारण तो घरच्या गाड्यासुद्धा वापरत नव्हता. घरच्यांनी काही काम सांगितलं तेवढ्यापुरतं वापरायचा. आणि आज राहुल आणि सपनाची सुहागरात होती. रात्र झाली. त्यांची रूम डेकोरेट केली होती. जानकीनं राहुलला फोन केला आणि म्हणाली, राहुल तू कधी येणार आहेस? आज तर निदान लवकर ये. आज लग्नाची पहिली रात्र आहे तुमच्या. तिला जास्त वेळ वाट पाहायला लावू नकोस. आणि राहुल म्हणायचा, हो येतो. आणि इकडे सपना बदामाचं दूध घेऊन त्याची वाट बघत होती, पण तिचं मन कशातच लागत नव्हतं. आता सगळे झोपले होते. सपना राहुलची वाट बघत होती, पण तो येईना आणि तिच्या डोक्यात रोहितचे विचार होते. आणि आता ती उठली आणि सरळ रूममधून बाहेर आली आणि रोहितच्या रूममध्ये गेली आणि सजलेली सपना बघून रोहित दचकला आणि म्हणाला, तू इथे? सॉरी, तुम्ही आणि इथे? आज तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे ना, हे योग्य नाही. वहिनी तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, दादा येत असेल. आणि सपना म्हणाली, कधी येणार तुझा दादा? रोहित मी हे लग्न केलंय राहुलसोबत, पण त्याच्याकडे बघून नाही तर तुझ्याकडे बघून केलं. मी कॉलेजपासून तुझ्यावर प्रेम करते, पण तू आहेस की मला भाव देत नाहीस. 3 वर्ष मी तुझ्या मागे फिरले, पण तरीही तू मला दाद नाही दिली. रोहित काय कमी आहे माझ्यात मला सांगशील का? रोहित अजूनही गप्पच होता आणि तो खिडकीकडे तोंड वळवून गेला आणि म्हणाला, मुळात मला या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. मला या फंदात पडायचंच नाही. सपना म्हणाली, मला माहीत आहे तुला देशसेवा करायची होती, पण आता तेही शक्य नाही. मग तू बिनलग्नाचा राहणार आहेस का? रोहित मला हो, हे प्रेम संसार लग्न या गोष्टी माझ्या तत्वात बसत नाहीत. त्यावेळीही माझा नकार होता आणि आता तर प्रश्नच नाही. तुम्ही माझ्या भावाची बायको आहात. तुम्ही पटकन तुमच्या खोलीत जा. कोणीतरी तुम्हाला इथे बघेल आणि उगीचच इश्यू होईल. सपना म्हणाली, होऊ दे इश्यू, मला त्याचं काहीही देणं घेणं नाही. जेव्हा राहुल मला बघायला आला त्याचं लक्ष सतत पेपरमध्ये, मोबाईलमध्ये आणि बिझनेसमध्ये. मला हे नाही आवडलं. मला माझ्याकडे लक्ष देणारा मुलगा हवा आहे. आणि जेव्हा मला कळलं की तो तुझा भाऊ आहे तेव्हा मी होकार दिला, कारण मला तुझ्यासोबत राहता येईल म्हणून. रोहितने आता तिच्याकडे चिडून बघितलं आणि म्हणाला, हे तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्ही चक्क माझ्या भावाला फसवलं का? असं समजू का मी? सपना काकुळतीला येऊन म्हणाली त्याला, मी त्याला नाही फसवलं, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू सतत माझ्या डोळ्यासमोर असणार आणि मी राहुलच्या खोलीत राहायचं का? तुला लग्न नाही करायचं ना, हरकत नाही. राहुलचंही लक्ष बिझनेसमधून दुसरीकडे जास्त नसतं, पण तू माझ्याकडे तरी बघ ना, कुणाला काहीच कळणार नाही. आणि आता सपना म्हणाली असं आणि रोहित प्रचंड चिडला. त्यानं आता तिच्या हाताला पकडले आणि रूमच्या बाहेर ढकलून दिली आणि म्हणाला, कमनशिबी आहे माझा दादा, जे तुझ्यासारखी बायको त्याला मिळाली. बहुतेक त्याच्या नशिबात एकनिष्ठ प्रेम लिहिलंच नाही.
सपनाचा आता अपमान झाला होता. ती रागातच खोलीत गेली. तिने ते बदामाचं दूध घेतलं आणि बेसिनमध्ये ओतलं आणि इतक्यात राहुलच्या गाडीचा आवाज आला आणि सपना जाऊन झोपण्याचं नाटक करून झोपली. राहुल आला, फ्रेश झाला, तिला झोपलेली बघितली आणि तिला डिस्टर्ब करायला नको म्हणून तिच्या शेजारी थकून झोपला आणि त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आणि जसा तो झोपला तसे तिने डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यांसमोर हँडसम रुबाबदार रोहितच दिसत होता. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तो तिची क्रश होता, पण रोहितनं एक नजरसुद्धा तिला व्यवस्थित बघितली नव्हती. मुलींना फिरवणं, गप्पा मारणं तो त्याचा पिंड नव्हताच. त्याचं मिशन म्हणजे फक्त देशसेवा. मिलिटरीमध्ये जाऊन ऑफिसर व्हायचं होतं त्याला. पण त्याचे पितामह आडवे आले आणि रोहितचं स्वप्न अपूर्ण राहिलं. रोहितने सुद्धा दरवाजा लावून घेतला आणि पुस्तक वाचत बसला. आता इकडे राणी मात्र खुश होती. ती वेळेवर पेपरला गेली होती. पेपर बुडतो की काय असंच तिला वाटलं होतं. आणि ऐन टायमाला देवासारखा रोहित गाडी घेऊन आला होता आणि पेपर तिला चांगला गेला होता. आणि ती भिंतीवर लटकवलेल्या तिच्या वडिलांच्या फोटोकडे बघून म्हणाली, आबा, पेपर खूप सोपा होता. तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार. आणि तिच्या लक्षात आलं की आपण आपली मदत करणाऱ्याला थँक्यूसुद्धा म्हणालो नाही. पण तिनं त्याचं घर बघितलं होतं. घरी तर ती नक्की जाणारच नव्हती, पण नंतर केव्हा भेटेल तेव्हा थँक्यू म्हणेल असं तिनं ठरवलं. आणि तिच्या छोट्याशा किराणा मालाच्या दुकानात जाऊन बसली आणि आज रोख उद्या उधार अशी पाटी लावली. हे दुकान तिचे वडील चालवायचे, पण अचानक अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला आणि राणी, तिचा छोटा भाऊ आणि आई आता असे तिघे उरले होते घरात. आणि राणीचे नातेवाईक राणीच्या आईला राणीचं लग्न करून द्या म्हणून मागे लागले होते. 18 वर्षे पूर्ण झाली होती तिला, पण तिला खूप शिकायची इच्छा होती. वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मग आता उजाडल्यानंतर राहुल लवकर उठला आणि पुन्हा कारखान्यामध्ये गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राहुल लवकर आला आणि आजही सपनानं झोपेचं सोंग घेतलं. तरीही राहुलनं तिला स्वतःकडे वळवली. नव्या नवरीचं तेज तिच्या अंगावर दिसत होतं आणि मोहक दिसत होती. अगदी सुंदर होती सपना. आणि त्यानं तिच्या पदराची पिन काढली. तसे तिचे डोळे पापणीच्या आड हलले. त्यानं आता तिचा पदर बाजूला केला छातीवरून आणि तिच्या मानेवर किस करायला लागला. तसे सपनाचे डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यात राग होता. तिला राहुलचा स्पर्श नको होता आणि राहुल आता तिला पॅशनेटली किस करत निघाला. किस करता करता तो तिच्या ओठांकडे आला. तशी ती उठली आणि उलटी आल्याचं नाटक करत बाथरूममध्ये पळाली. आणि आता राहुलला आणखीन असं किती दिवस मी टाळू शकणार आहे असा ती विचार करायला लागली. आणि राहुल मात्र ती बाहेर येण्याची वाट बघत होता. सर्वांना नमस्कार. पहिला एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.